मित्रांनो, स्टेशनपासून जवळच तुम्ही जर 2 BHK फ्लॅट सर्च करत असाल आणि तुमचा बजेट 31-32 लाखाचाच आहे तर आजचा फ्लॅट तुमच्यासाठीच असणार आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा। या कॉम्प्लेक्स बद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता कार पार्किंग करण्यासाठी आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या कॉम्प्लेक्स मध्ये स्विमिंग पूल सोडून सर्वच अमेनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओ मध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, मला वाटतं आज 4-5 दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवर फ्लॅटचा व्हिडिओ अपलोड करतोय। आज तुमच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला मध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। मित्रांनो, मुंबईपासून फक्त 1 ते सव्वा तास ट्रॅव्हल करून तुम्हाला बदलापूर शहर पाहायला मिळेल। बदलापूर शहर गेल्या काही वर्षांमध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी डेव्हलपमेंट खूप चांगली होते। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, अफोर्डेबल फ्लॅट जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बदलापूर खूप चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी। या कॉम्प्लेक्स बद्दल तुम्हाला एकच मिनिटात माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट गणेशनगर या एरियामध्ये। डॉन बॉस्को स्कूलच्या बाजूलाचा भागीरथी रेसिडेन्सी नावाचा हा कॉम्प्लेक्स असणार आहे। या कॉम्प्लेक्स मध्ये जर पाहायला गेलं तर टोटल तुम्हाला 7 बिल्डिंग पाहायला मिळतात। सर्व बिल्डिंग आहेत त्या 7 माळ्याच्या आहेत। सर्व अमेनिटीजने परिपूर्ण असणार आहे या कॉम्प्लेक्स मध्ये। या 2 BHK फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची किंमत जी असणार ती 31 लाख रुपये असणार आहे। रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे। माझ्या बॅकग्राऊंडला मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हा जो लिव्हिंग रूम आहे हा खूप मोठा लिव्हिंग रूम आहे। याचा जर बिल्टअप एरिया तुम्हाला मी जर सांगायला गेलं तर 950 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया असणार आहे आणि कार्पेट एरिया तब्बल तुम्हाला 700 स्क्वेअर फुटाचा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो नक्कीच 31 लाख आणि रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला 2.5 लाख रुपये लागतील। हा सर्व खर्च जर पाहायला गेला तर 34 लाखाच्या वरती तुम्हाला हा फ्लॅट नक्कीच जाणार नाही। म्हणून नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे। या 2 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 2000 रुपये पर मंथ आहे। या बिल्डिंगला 8 ते 9 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। या फ्लॅटला तुम्हाला रेंटलला द्यायचा असेल तर या फ्लॅटचा रेंट सुद्धा तुम्हाला 8 ते 8.5 रुपये आरामात मिळणार आहे, कारण स्टेशन या ठिकाणी फक्त 5 ते 7 मिनिटावर आहे। चला मित्रांनो, या ठिकाणी जास्त वेळ नाही घेते, आता मी फ्लॅटचा व्हिडिओ शूट करतो आणि एक चांगला क्वालिटी कॉन्टेंट या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट किती करायचं आणि थोडक्यात तुम्हाला होम लोन किती करता येईल याच्याबद्दल माहिती देतो। चला आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊ। फायनली ऍक्च्युअल रूम पाहण्यासाठी मित्रांनो आता 7व्या माळ्यावरती आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्या रूमच्या बाजूला जर पाहायला गेलं तिथे एकच रूम आहे आणि इथे लगेच बाजूला आपल्याला लिफ्ट असणार आहे। प्रत्येक फ्लोअरवरती या ठिकाणी 5 रूम पाहायला मिळणार आहेत। ते आता रूम तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो, लगेच आपण आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे, या फ्लॅटचा जो बिल्टअप एरिया आहे तो 950 स्क्वेअर फूट आहे। खूप मोठा फ्लॅट असणार आहे। या ठिकाणी मित्रांनो एक बाल्कनी होती, ती बाल्कनी तोडून आपण हा एवढा स्पेस वाढवून घेतलेला आहे। इकडे ग्रिल वगैरे सगळं लावलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायची काय गरज लागणार नाही। समोरचा जो परिसर आहे मित्रांनो तो बदलापूर स्टेशन आहे, त्यामुळे स्टेशन इथून खूप बाजूला चालत अंतरावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर हा गॅलरीचा पॅसेज आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। इथून जर तुम्ही पाहायला गेलात तर आपला जो लिव्हिंग रूम आहे तो खूप मोठा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हे बघा, एवढा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। सो प्रत्येक अँगलने तुम्हाला मी दाखवून देतो। या अँगलने आपण पाहून घेऊयात। इकडे बेडरूम वगैरे पण पाहायला जाणार पुढे, त्याआधी व्यवस्थित हा लिव्हिंग रूम तुम्ही पाहून घ्या। एकदम मोठ्या साईज मध्ये तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळणार आहे। लिव्हिंग रूमलाच अटॅच या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला 2 प्लॅटफॉर्म असणारा किचन पाहायला मिळतो। हे बघा, या बाजूला सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे सुद्धा आहे आणि एक बाल्कनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। ही बघा, 3 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि इथून व्ह्यू सुद्धा खूप चांगला पाहायला मिळतो। झूम करून जर पाहायला गेलं ते बघा, समोरच स्टेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथे वॉशिंग मशीन लावण्यासाठी तुम्हाला कनेक्शन आहे, हे बघा। सो हा आहे आपला किचन। किचन पाहण्याआधी इथे वरती बघा पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। सो हा आहे आपला किचन। किचनची साईज सुद्धा खूप चांगली आहे। वरती तिकडे पोटमाळा सुद्धा दिलेला आहे। पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं, इथे पाणी टाइम टू टाइम असणार आहे, सफिशियंट प्रमाणात पाणी असणार आहे। किचन मधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी इकडे बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे आणि माझ्या अपोजिट इकडे इंडियन टॉयलेट कम बाथरूम तुम्हाला पाहायला मिळतो। सो चला लगेच पुढे जाऊयात, पहिल्या बेडरूम मध्ये एंट्री करूयात। या ठिकाणी लगेच आपल्याला पहिला बेडरूम पाहायला मिळतो। सो बेडरूम मध्ये सुद्धा एक बाल्कनी आहे। इथे बघा मित्रांनो बसण्यासाठी बरीचशी जागा केलेली आहे। सो हा आहे आपला पहिला बेडरूम। सो बेडरूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण दुसरा बेडरूम पाहण्यासाठी पुढे जाऊयात।
तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे मी फास्ट व्हिडिओ शूट करतोय, कारण प्रत्येकाकडे वेळ असतो तसं नाही. सो त्यामुळे इकडे पुढे आल्यानंतर तुम्हाला मास्टर बेडरूमचा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो. हे बघा, आपण इकडून समोरून आलो होतो. सो तिकडे आपला लिव्हिंग रूम होता. आता आपण मास्टर बेडरूम मध्ये आलेलो आहोत. हे बघा, हा आहे आपला मास्टर बेडरूम. त्या अँगलने मी तुम्हाला दाखवून देतो. या मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला एक बाल्कनी पाहायला मिळते 3 फुटाची, आणि फ्रंट व्ह्यू असल्यामुळे ओव्हरऑल हा जो फ्लॅट पाहायला गेला तर प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला आहे. दिशा वगैरे तुम्ही घराची बघता तर नक्कीच तुमच्यासाठी हा रूम चांगला असणार आहे. हा आहे आपला बेडरूम. वरती बघा मित्रांनो, कोणत्या प्रकारचं लिकेज नाही, कारण या रूमच्या वरती शेड टाकलेलं आहे पत्र्याचं. सो त्यामुळे लिकेजचा काही प्रश्नच उद्भवत नाही. सो चला पुढे जाऊयात, पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्याच्यानंतर आपण लोन बद्दल डिस्कशन करूयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर याची फ्लॅट कॉस्ट 31 लाख, रजिस्ट्रेशनसाठी साधारण तुम्हाला 2.5 लाख रुपये लागणार आहेत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हा 34 लाखाच्या वरती फ्लॅट नक्कीच जाणार नाहीये. आता या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर साधारण मित्रांनो 5 ते 7% तरी तुम्हाला डाऊन पेमेंट करावा लागेल. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला होम लोन करायचं असेल तर आपल्याकडे होम लोनची कामं सुद्धा केली जातात. आपण नॅशनलाइज बँकेतून तुम्हाला होम लोन करून देऊ शकतो, जसं की HDFC, ICICI, एक्सिस, SBI यासारख्या नॅशनलाइज बँकेतून तुम्हाला मी नक्कीच या ठिकाणी होम लोन करून देणार आहे. आपल्याकडे पिकअप ड्रॉपची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही बदलापूर स्टेशनला या, त्यानंतर एक कॉल केल्यानंतर तुम्हाला गाडी तिकडे घ्यायला येईल आणि सोडायला सुद्धा येईल. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, मला कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा.